मॉर्निंग गाईज, तुम्ही बघू शकता मागे नारळाची झाडं. मग तुम्ही गेस करू शकता मी कुठेही सध्या तरी. मी आली आता मालवणला ट्रिपला. समर वेकेशन होतं म्हणून 2-4 दिवस सुट्ट्या होत्या. म्हटलं चला रेस्ट करूया, स्वतःसाठी काहीतरी वेळ काढूया. मग मी आली ते तुम्ही बघू शकता. इकडं असं खूप सुंदर वातावरण आहे. असं म्हणजे आम्हाला कंप्लीट 7 तास लागले तेव्हा आम्ही इथे येऊन पोचलो. असं घाटातनं वगैरे प्रवास करत करत आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोचलोय. 7-7:30च्या दरम्यान इथं पोचलो. आता आमचा नाश्ताचा आमचे जे गाईड ते प्रोग्राम कार्यक्रम करताय, मग आम्ही नाश्ता करू. मला तुम्हाला भेटवायचे माझ्या 2 मैत्रिणी आणि कोणालाच माहीत नाही की मी सोलो ट्रिपला आले. मी सोलो ट्रिपला आलेत काहीच न सांगता. आणि मग माझ्या 2 अशा छान मैत्रिणी झाले. ते तुम्ही बघू शकता. मीठ पायल घोडके आणि साक्षी रेटवडे. बोला तुम्ही, सांगा काय सांगणार म्हणजे नाही का, कसं वाटला प्रवास वगैरे? काय प्रवास आमचा तर लय सुखाचा झालाय बरं का, मागच्यांची मी गॅरंटी देऊ हा. शकत नाही. आणि नाही का हे नाही का पहिल्या सीटवर होते म्हणून आरामशीर होते बरं का हे दोघी जणी. आणि मी रात्रभर जागी होते आणि हा मस्त झोपला होता. त्याच्यामध्ये तुझे चुके, त्याच्यामध्ये तुझे चुके. हिला गाणी आवडतात. ही जाऊन बसली होती समोरच्या सीटवर गाणी लावत, अशी 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 डुलत पण होती. मी बघितलं होतं तिला. आणि जो गाईडवाल्याची जो दादा आहे त्याच्या जागी ही जाऊन बसली होती आणि हिच्या जागी तो दादा हिच्या जागी येऊन झोपला होता. मग आता सांगा हिची झोप कशी होईल पूर्ण? चालतंय ना, एवढं चालतं. आमचे डोळे बघू किती झोप चाललेली आहे. आणि आम्ही पण फ्रेश आहे, न झोपता पण एनर्जी फ्रेश झोप झालेली एकदम छान. चला मग आपण बघूया आपल्या ट्रिप मध्ये काय काय घडत आहे. बाय बाय. आपला ब्लॉग हे कधीतरी कंटिन्यू करत राहतील. साक्षी किंवा पायल. चलो, गुड मॉर्निंग. आम्ही आता इथं नाही का बाहेर चाललोय. तर आता सन लोशन, सनस्क्रीन असं प्रोटेक्शन असतं ना मुलींचं, हे चालू आहे. इथे साक्षी, ही पायल, हे माझे न्यू फ्रेंड्स आहे. इथे झालेले बघू शकता. आता चोळायचं लावलं, चोळणार कुठे? क्या हो रहा है? सनस्क्रीन प्रोग्राम चालू है. This is sunscreen program. You know that haldi. This is the Indian night. Kokan haldi. बंदोबस्त काय असतो तुमचा? बंदोबस्त हा आता बंदोबस्त प्लॅनिंगचा बंदोबस्त चाललाय आमचा. आणि खरं तर म्हणजे नाही का हे पोलीस आहे. हो, ह्या दोघी पण. आणि यांचं वय पण लहान आहे, म्हणजे नाही का असं एकदम मॅच होऊन जातं. पुणे पोलीस. जरा आपण उन्हात जावे का त्याच्यामुळे. नाश्ता चालू आहे तिथे. सगळे आपापला नाश्ता करत आहे. नाश्त्याला भेटलेत आम्हाला पोहे. हे बघा, इथूनच सुरुवात झाली आमचं असं बघणं. इथूनची घरं बघू शकता तुम्ही. पीसफुल असं वातावरण असतं इकडे सगळं. इथं ही साक्षी एकटी पोहे खाते. मी पण टाकणार आहे. मी गाइस, आप देख सकते पीछे बीच आ गया है और हम तैयार है वाटर एक्टिविटीज के लिए. आता आम्ही चाललोय. समुद्रात खेळायचं लागलंय. आणि तर मी खूप एन्जॉय केलं. पण उतरताना ना माझा पाय स्लिप झाला आणि मी धपकन पडले आणि मला एवढं लागलं. असं लागलं इतना लागा भाई मेरे को. लेकिन कुछ नहीं, आनंद के सामने ये दुख कुछ भी नहीं है. मैंने एंजॉय ज्यादा किया. अभी पूछते डॉक्टर से क्या हुआ है उनको. विचार बाल पडलं काय नाही. थोडाफार मसाज केला ना, डॉक्टर मसाज कसा केला का? हा इथं ते नॉर्मल होणार. आणि छोटंसं बाळ पडलं असं. हो, तो पडलेला व्हिडिओ आहे माझ्यापाशी. बाळ कसं काय पडलं. ओके.
समुद्री रेडी का? आपण आता कोणतं केलं? पॅराग्लायडिंग झालं आता आमचं. पॅराग्लायडिंग केले आम्ही आता आम्ही जेट स्कायला चाललोय. दोघींच झालंय, माझं राहिले. बघू शकता तुम्ही इथं. हा कोण गाईड आहे आमचा, साहिल दादा. साहिल दादा प्लेट. साहिल दादा प्लेट. आतापर्यंत आपले कसे झाले सगळे? आतापर्यंत आमचे 2 रायडिंग झालेले आहेत. एक पॅराशूटिंग आणि आम्हाला खूप राईड करायची. आणि सगळ्यात जास्त आम्ही एक्साइटेड आहे जे म्हणजे स्कूबा डायव्हिंग. आता आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी तयार होत होतो. आतमध्ये मी गेले, मग त्यांनी त्यांचं ते मास्क, ऑक्सिजन सिलेंडर ते जॉईन केलं. बघू शकता तुम्ही. चल तेरा कोई न चला गली गल रुलदा फिरे चला की लबदा फिरे चला की लबदा फिरे यारो दा कर केड़ा लोगों को पुछदा फिरे. हेलो, हम मिले हैं अब इवनिंग को. सब वाटर एक्टिविटीज हो गए हमारे. हाँ, कैसा लगा आपको सब? बहुत मजा आहे. बहुत मजा. आणि आता काय सांगू, हालत तर बेकार झाला. सर्दी खूप झालेली आहे मला. बघू शकता हे सगळे रेड रेड झाले, सगळे काळे काळे पडले सकाळी. बघू शकता पाणी तेवढं गोड होतं की सगळे काळेच पडले. स्कुबा डायव्हिंग मध्ये ही तर डायरेक्ट काळीच पडली. आणि आमचा मलिंगा तर आज खूपच डेंजर रॉक मध्ये आहे. एकदम मलिंगा खूपच ह्याच्यात आहे. नाही पण छान आहे माहिती का. तुम्हाला मला एक सांगायचंय की नाही का, प्रत्येक राईड असो बरं का, ह्या दोघांनी नाही का, बाकीचे सगळे घाबरायचे की कसा काय एक्सपिरियन्स असो, पण ह्या दोघी ना डायरेक्ट पटापट जायच्या आणि पहिली तर करून घ्यायच्या. ती कोणती पॅराग्लायडिंग वाली साक्षीने फर्स्ट ट्राय केली, पण छान होतं. कसं वाटलं? राम राम. आणि मस्त एवढी छोटी छोटी ना, म्हणजे डायरेक्ट बुडायची अशी डॉल सारखी डायरेक्ट. आज झोप नाही यायची, आज एवढी जागा बारीक करू. आणि आज आमची झोप मोड केली आहे साहिल दादांनी. हा, एवढी गोंड ती पण झोप कधीची माहिती का? आत्ताची मगाशी. काल रात्रीची झोप आपण आता पूर्ण करत होतो. आणि ते पण अजिबात झालेली नाही, हे तुम्हाला सांगतो आम्ही. आता सध्या आम्ही या शोधात आहे की आम्हाला काही तर खायला भेटावं, म्हणून आम्ही या वनात फिरत आहोत. प्लीज वन दाखवा. वन देख सकते इधर से चालू होता है और इधर खत्म हो जाता है.
शुरू होने से पहले खत्म हो गया है 1 हमको कुछ भी खाने को नहीं मिला आता आम्ही चाललो. आपण कुठे चाललो आता? रॉक गार्डन रॉक गार्डनला. रॉक करने के लिए हम रॉक गार्डन जा रहे हैं. देखते हैं रॉक मतलब क्या, दगड़ी दगड़ीच होगा. उस पे फिर खाना नहीं मिलेगा. हाँ, दगड़ी छुएंगे. इसको सब खाना चाहिए. पेट पर हाँ, इसने नहीं का जुगाड़ लगाया वो बांगड़ा फिश खाने वाली है और चिकन में भी चिकन. देखते हैं कैसा होता है मालवण का चिकन. यस येस, चलो. ये आहे रॉक गार्डन. बघू शकता रॉक गार्डन हे. इथं लिहिले मालवण. फायनली मी आली इकडे मालवणला. छान होता अनुभव, मस्त वाटलं मला तर फिरून. तुमसे दिल की बातें सीखी, तुमसे ही ये राहें सीखी, तुम पे मर के मैं तो जी गया. खुदा जाने के मैं फिदा हूँ. अशा प्रकारे आमचा पहिला दिवस हा खूप धमाल मस्ती करून खूप छान गेला. दुसऱ्या दिवशी काय काय घडतंय तो सेकंड पार्ट येईल, तर स्टे ट्यून.